जयंत पाटील भाजपच्या वाटेवरती असल्याच्या चर्चा सुरूच असतात आणि यात आणखीन एक भर पडलेली आहे। जयंत पाटील भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही होते असं संजय पाटलांनी म्हटलंय। भाजप नेते संजय पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांबाबत अनेक मोठे दावे केलेत। जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवरून 3 पाटलांमध्ये कशी झुंपली आहे पाहूयात। तुम्ही किती वेळा भाजपमध्ये येण्यासाठी उमरे झिजवले त्याचा संजय पाटील पण एक साक्षीदार आहे। चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे। साक्षीदार आहेत, मी त्यातलं पार्ट अँड पार्सल आहे। सध्याच्या राजकारणातले हे 3 पाटील आणि या 3 पाटलांचे 3 मोठे दावे। या 3 पाटलांनी केलेल्या दाव्यानं सांगलीसोबतच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील भाजपात जाणार अशी चर्चा अनेक काळापासून सुरूच आहे, पण स्वतः जयंत पाटील यांनी अनेकदा या बातमीचं खंडनही केलं। सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीनं अध्यक्ष बसवल्यानंतर जयंत पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर टीका करताना संजय काकांना आम्ही तिकडे माहिती काढण्यासाठी पाठवलं होतं असं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली। नाही, संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे। त्यांना तिथं कट्टरता दाखवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या आमच्या अंडरस्टँडिंगच्या होत्या, पण त्यांचेही मी आभार मानतो। जयंत पाटील यांच्या याच वक्तव्यावरून संजय काका पाटील यांनी जोरदार पलटवार केला। भाजपत जाण्यासाठी जयंत पाटील यांनी कुणाकुणाचे उंबरठे झिजवले याचे आपण साक्षीदार असल्याचं संजय काकांनी सांगून टाकलं। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर जयंत पाटलांना मुलाखतीमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की संजय काकांना आम्हीच तिकडं पाठवलं होतं आणि आम्हाला ते माहिती देत होते। जयंत पाटलांना माझं सांगणं आहे, मी तुम्हाला आयुष्यात कधी नेता मानलं नाही आणि मानायची वेळही येणार नाही, पण तुम्ही जे काही पोरकटपणानं केलेलं वक्तव्य आहे, या जिल्ह्यामधली माणसं राजकारण जवळून पाहतात। तुम्ही किती वेळा भाजपमध्ये येण्यासाठी उमरे झिजवले त्याचा संजय पाटील पण एक साक्षीदार आहे। तुम्ही कुणाकुणाशी बोलता, कसं अंडरस्टँडिंगचं राजकारण खेळता, कसं आपल्या तालुक्यामध्ये तुमचं राजकारण आहे, एकाच गावातले 2 गट एकमेकाच्या विरोधात लढवायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची। या सगळ्या बाबी, या काळा इतिहास मला काढायला लावू नका। तुम्ही तुमच्या इथनं 2 माणसं संजय पाटील 4 माणसं बरोबर घेऊन माणसं घेऊन आला, त्याचा राग म्हणून तुम्ही माझ्याशी भांडायला पाहिजे होतं, पण काहीतरी कुचकर नासकर राजकारण करण्याची भूमिका तुम्ही दाखवलेली आहे। याच्या पुढं हे थांबलं नाही तर मला क्रमशः मग सगळ्या गोष्टी काढायला लागतील, एवढाच तुम्हाला माझा इशारा आहे। सांगलीच्या 2 पाटलांच्या राजकीय आरोप प्रत्यारोपात कोल्हापूरच्या पाटलांनी उडी घेतली। मी जर सगळ्या गोष्टी जाहीर केल्या तर जयंत पाटील यांची अडचण होईल असा सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय। ते साक्षीदार आहेत, मी त्यातलं पार्ट अँड पार्सल आहे। जास्त बोलायला लावू नका मला। जयंतराव म्हणतात ना उपरोधिकपणे का ना, ते दादा माझा मित्र आहे, तसं जयंतराव माझे मित्र आहेत, इतक्या ओपनली बोलणं नको, त्यांना त्रास होईल। तुम्ही तुमची चिंता करा, 29ला तुम्ही खासदार राहणार आहात का आणि तुमचे कोण कोण आमदार राहणार। जयंतराव पाटील किती मताने विधानसभेला विजयी झाले हो? तुम्ही पत्रकार आहे, सगळं माहिती पाहिजे। अजितदादा आणि राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले, पण त्याच्या आधी आणि नंतरही अनेकदा जयंत पाटील यांच्याबद्दल भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगतच राहिल्या। त्या प्रत्येक वेळेला जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता, पण आता संजय काका आणि चंद्रकांत पाटील यांच्या नव्या दाव्यानं जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।